दिवाळी म्हटलं की प्रत्येकाच्या घरात चकली होतेच। आज आपण कुठल्याही प्रकारची भाजणी न करता कमी तेलकट कुरकुरीत अशी चकली कशी करायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी 2 कप इतकं ज्वारीचं पीठ, 2 कप तांदळाचं पीठ, 1 कप इतकं इथे मी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे, अर्धा कप फुटाण्याची डाळ किंवा डाळ व मिक्सरला छान फिरवून घेतलेला आहे आणि चाळून घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर 5 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, 5 चमचे तेल त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। पावडर मसाल्यांमध्ये 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा इथे मी जिरे टाकून घेतलेला आहे, अर्धा चमचा ओवा, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। सगळं मिक्स करून घेतल्यानंतर पाण्याला उकळी आलं की पाणी आणि तेलाचं जे मिश्रण होतं ते यामध्ये टाकून थोडं थोडं मिक्स करायचं, एकदाच टाकायचं नाही। अंदाज जरी बरोबर असेल तरी सुद्धा पाण्याचं प्रमाण एकदाच टाकायचं नाही। सगळं मिक्स करायचं आणि गच्च झाकण लावायचं। गच्च झाकण लावलं की छान असं या वाफल्या जाते। आणि त्याचबरोबर आता परातीमध्ये टाकून घ्यायचं, थंड झालं की एकसारखं सगळं छान पीठ मळून घ्यायचं। सगळं पीठ मळलं की जेवढा आपल्या चकलीच्या मशीनमध्ये बसतो तेवढं छान हे पीठ चिकटपणा येईपर्यंत मळून घ्यायचं। त्यानंतर चकलीचा साचा इथे आपल्याला लावून घ्यायचा आहे। खरखरीत भाग मधून आणि गुळगुळीत भाग ज्या प्लेटावर किंवा ताटावर तुम्ही चकल्या तयार करत आहात त्याला थोडंसं तेलाचा हात लावायचं। मध्यम तेल गरम असते वेळेस आपल्याला हे चकल्या तेलात तळून घ्यायचं आहे आणि छान लालसर होईपर्यंत मध्यम गॅसवरच तळायचं, मोठा गॅस करायचा नाही। तर या पद्धतीने करून पहा, तुमची चकली काटेरी कुरकुरीत नक्कीच होणार। संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।